चल येतो मांजराक घेऊन जाऊया चल. हाय हॅलो नमस्कार, मी श्रुतिका तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचं व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण आज असा गणेश चतुर्थी, त्यामुळे सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. सो आता आम्ही रेडी वगैरे झालो आणि जातो जुन्या घराकडे म्हणजे आपल्या घरापासून दुसरा घर. सो आपल्याला तिकडे जायचं. मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेत. सानिका काय बोलतच नाही कारण त्याला खूप कंटाळ येला, सकाळी खूप लवकर उठायचं लागला म्हणा. सो आता आपण जाऊया आपल्या जुन्या घराकडे. बघूया दिवसभरात जेवढा काय मग कवर करू की तेवढं मी कवर करेन आणि आजचं व्लॉग खूप जास्त स्पेशल करूचं ट्राय करेन. तर त्यासाठी तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, न स्किप करता व्लॉग पूर्ण बघा. सो चला आपण जाऊया. तर मांजराक घेऊन जाऊया चल. चल माऊ चल, चलतच नाही पुढे. चल आता चल दाबो तुझ्या बरोबरच येता. जा माऊ. बघता आता तवईला आमची वाडी कशी दिसत आहे आम्ही तुमका दाखवताय. सध्या स्पीकर वगैरे चालू आहे त्यामुळे व्यवस्थित काय ऐकू घ्यायचं नाही, बट मी ट्राय करेन. आणि आमचा माझा सुद्धा आमच्या बरोबर योग लागला. म्हणजे तसं तर सानिकाक ना कॉलेजला वगैरे जाताना स्कुडूक जाता, त्यामुळे त्याला सवय असा. सो बघा सानिका आणि मांजराचा काय चाललं आता. आणि हा असा आपला जुना घर आणि ही असा आपली विरवाडी. व्ह्यू कसं वाटलो या माका कमेंट करून ना नक्की सांगा. आय होप तुमका ह्यो व्ह्यू आवडात. काय चालला गो तुमचा? हा घेऊन चलते का? जुन्या घराकडे गेल्यावर आमचा हा मांजर असता आपण इथे शांत बसलेला. अजून आपलं गणपती बसवलेलो नव्हतो आसनावर, अजून वेळ असा. सो असं आमचं डेकोरेशन होतं, एकदम साधा आणि सिम्पल. जास्त आम्ही काय करणार नाही, फक्त एक सिम्पल डेकोरेशन करतो. आणि इथे सगळं ऑल सेट असं, फक्त लाईट वगैरे लावचे असत, ते पप्पा मग नंतर लावून घेतील. आणि आता मी तुमका आमचं गणपती दाखवते. ह्यो देवाच्या रूमात ठेवलेलो होतो. आसनावर जेव्हा बसवतील तेव्हा मग तुमका लुक वगैरे बघू गावात, पण सध्या तरी आम्ही त्याला झाकूनच ठेवला. आणि माका इथे इल्या मस्तपैकी पोह्यांसाठी कांदो वगैरे कापूक सांगितलेले आणि इकडे सानिकाचे जोक्स वगैरे चालू होते, त्याच्यात तर मी एवढा हसत होते ना. सो ह्यो असा आपलो गणपती बाप्पा, त्याचं लुक तुम्ही बघू शकतास. आणि पप्पा आणि आमचे काका इकडे म्हणजे पप्पांचे काका इथे गणपतीच्या आजूबाजूचे सगळे अरेंजमेंट वगैरे करत होते. सो कसं वाटतं आपलं गणपती बाप्पा तर कमेंट करून माका नक्की सांगा. इकडे काकासुद्धा काम करी होतो, हार वगैरे नीट असत की नाही तर बघत होतो. आणि ही दोघांना काही एक कामाची नाही आहेत. माका नंतर रांगोळी काढूक सांगितले नाही. सो रांगोळी माका जशी येतात तशी मी काढलं आहे. एवढा काय मी प्रो आर्टिस्ट नाही आहे, पण जेवढा माका जमतं तेवढा मी करूचा ट्राय केला आहे. आणि आत्ता आपली आरती करूची असं सकाळची, तिच्यासाठी ते सगळं धूप वगैरे काढून ठेवल्यात. जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नावती तुकारात गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, तो बरा रुंदुते न फोरे चंदी नागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर करिवर वंदना, सहस्र वक्रतुंड श्रीनयना, दास रामाचा वटवाय सदा, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव. आरती वगैरे झाल्याच्या नंतर मस्तपैकी आता गणपती बाप्पाक नैवेद्य दाखवायचं होतो. थोडासा डायमंड वर्क पण केलेला असा.
आज नैवेद्यामध्ये होते 21 मोदक, डाळ भात, भेंडीची भाजी, वालाची उसळ. आणि आम्ही आमच्या घराकडे येलो, जेवण वगैरे येलो जुन्या घराकडनं आमच्या घराकडे. सो स्पीकरचं वगैरे आवाज चालू आहे, त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपत येतं ह्या माका समजत नाही. पण जेवढा माका अर्धा दिवस जेवढा काय कॅप्चर करूक भेटला तेवढा मी सगळा कॅप्चर केलाय. आता बघूया संध्याकाळचा दिवस कसं जातो तो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज दिवसभरात माका जास्त काही शूट करूक गावला नाही, त्यामुळे आजचो व्लॉग इथेच एंड करूया. ह्यो छोटोसो व्लॉग तुमका कसं वाटलं माका कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलका सबस्क्राईब करा. बाय.